महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। गणेश मंडळ पोट्टीगज्जी हा सांगोला शहरातील जे गणपती बसत आहेत त्या गणपतीपैकी एक वैभवशाली आणि जिमावदार गणपती नेहमी पोट्टीगल्ली बसवतात। पोट्टीगल्लीचा गणेशोत्सवाच्या मंडळाच्या संदर्भानं, या सणाच्या संदर्भानं एक प्रचंड मोठा उत्साह कायम दिसून येतो। आज आपण एवढी भव्य दिव्य भावार्थानं आणि अध्यात्मानं ओतप्रोत भरलेली मूर्ती गणेशाची या ठिकाणी देवदेवी आज माझ्या स्वागताने गणरायाच्या आरतीला या ठिकाणी शेकडो माझ्या माता भगिनी आलेल्या। तुमचं मी इथूनच सर्वांचं दर्शन घेतो। नतमस्तक आहे मी तुमच्यासोबत। तुम्ही जगत जननी आहात। ह्या जगाचं निर्माण करणं हे तुमचं काम, ह्या जगाचं पालन पोषण करणं हे तुमचं काम। आणि हे देवाचे देव महादेव, महादेवानी पार्वतीला हे सांगितलेलं होतं की जग निर्माण होईल तर त्याचं संगोपन तू करायचं। पार्वतीनं अन्नपूर्णा निर्माण केली, तिला ह्या जगासाठी तुमच्या माझ्यासाठी पाठवली। स्वयंपाकघरात चुलीवर आणि गॅसच्या शेगडीवर जी आमची बहीण, आई, लेक, सून उभा राहते ती आमची अन्नपूर्णा आहे। तिलाच आम्ही नतमस्तक व्हायचं, कारण तिने तयार केलेल्या 2 घासावर आमचं उदर भरते। दिवसभर आम्हाला एक ऊर्जा, एक शक्ती मिळते। स्त्रीचा सन्मान हे आपलं कर्तव्य आहे। ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे त्या घरात लक्ष्मी नांदत असते, लक्ष्मी थांबत असते। जिथं स्त्रीचा अवमान केला जातो तिथे लक्ष्मी थांबत नाही, मुळात ती दाराच्या आतच येत नाही। आणि त्यामुळे माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना मी आवर्जून सांगेन की आपण आपल्या घरातल्या सर्व ज्या वेगवेगळ्या नात्याच्या महिला आहेत त्या सर्वांचा प्रेमानं, आदरानं सन्मान राखा। घरात शांती, सुबत्ता, समृद्धी त्यामुळे निर्माण होणार। आपण निमित्ताचे धनी असतो। आपण वेगवेगळे तुम्ही व्यवसाय करता, व्यवसायातील यश हे आपण आपलं यश समजतो। दुकानात तुम्ही जाताय ना, व्यवसायात तुम्ही जाताय ना, परंतु तो व्यवसाय तुमचा चांगला चालावा म्हणून घरात बसून आशीर्वाद देणारी माता तुमच्या घरी, दुकानात। आज या भावनेतून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण ही योजना, पैसे महत्वाचे नाहीत, भाऊबीजेला भाऊ किती ओवाळणी देत। मी आमदार झाला तर अजून 500 रुपये देते। काय माझं नशीब असं, कायम लाखानं रुपये जवळ असते, ते दिवाळी वेळी पैसा काय जवळ राहत नाही।
माझ्या बहिणी सगळ्या मला समजून घेत्या तिचे हे जर पैसे सगळं गावातल्या पोरांनी लुटलं आपल्याला काय आज काय मिळत नाही. पण हा सन्मान तुमच्यासाठी एवढ्यासाठी साहेबांनी राखलेला आहे की आतापर्यंत 50 रुपये तुम्हाला लागत असते तुम्हाला घरात मागायला लागत. आता परिस्थिती बघा माझी आठवण ठेवायची 3000 रुपये बऱ्यापैकी आलेले आहे. आता हे पैसे येत जाणार आहे. तुमच्या पैसे यायच्या दिवशी समजा 1 तारखेला पैसे येणार तर आधी 2 दिवस तुमचा पतिदेव तुमच्याशी इतकं गोड बोलणार आहे, इतकं लाभ लावणार आहे, काय विचारू नका. आता उलटी गागा व्हायला लागल्या. आता तुमचं 1500 काढायसाठी ती काय काय कला वापरत तर काय काय कारण सांगली काय सांगता येत. हा सन्मान जो आहे तो लाख मोला. हा सन्मान आज शिंदे साहेबांच्या जीवनाच्या वेगळ्या वाटेने गेले. ते त्यांच्या धर्मपत्नीचा आईचा सुनचा किती लाड करतात, किती सन्मान लागतात. मी त्यांच्या घरात गेलो, मी बघतोय त्याची. आणि त्यामुळं आज त्यांना उतून एवढं मोठे एका शेतकऱ्या पोराला मुख्यमंत्री पदी त्या सगळ्या घरातल्या मातांचा त्या पाठीचे आशीर्वाद. हाच आशीर्वाद सदैव तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या पुरुष मंडळीला द्या. मलाही तुमचा आशीर्वाद द्या. तेवढी नम्रतेची कळकळीची विनंती करतो. 4 गोष्टी माझ्या हातून चांगल्या झालेल्या मी नाही म्हणत पण ह्या तुमच्यामुळे